ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी धुले की, जहां किसानों के लिए खरीफ सीजन के लिए बीज और उर्वरक का पर्याप्त स्टॉक उपलब्ध कराया गया है। अगली खबर भी धुले से है, जहां रिपब्लिकन पार्टी अठावले ट्रेडर्स अलायंस ने विरोध प्रदर्शन करने की चेतावनी दी है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। धुले जिले में खरीफ सीजन की तैयारी शुरू हो चुकी है और कृषि विभाग ने बीज और उर्वरकों की पर्याप्त आपूर्ति सुनिश्चित की है ताकि किसानों को किसी प्रकार की कमी ना हो। जिले में इस वर्ष 3.79 लाख हेक्टेयर में खेती की जाएगी, जिसमें 2.20 लाख हेक्टेयर में कपास की बुआई होगी और इसके लिए 1,09,000 BT बीज पैकेटों की आवश्यकता है, जबकि विक्रेताओं के पास 12 लाख पैकेट उपलब्ध है। अन्य फसलों के लिए 32,152 क्विंटल बीज चाहिए, जबकि 35,000 क्विंटल स्टॉक में है। खाद की मांग 1.28 लाख मीट्रिक टन है, जिसमें 1.07 लाख मीट्रिक टन मंजूर हो चुका है और 60,677 मीट्रिक टन पहले से शेष हैं। किसानों से अपील की गई है कि वो अधिकृत विक्रेताओं से ही खरीदारी करें, नकली बीजों से बचें और चरणबद्ध तरीके से ही खरीद करें। आपात स्थिति के लिए 3,500 मीट्रिक टन बफर स्टॉक तैयार किया जा रहा है। कृषि अधिकारी सीताराम चौधरी ने किसानों से 50-60 मिलीमीटर वर्षा पर्याप्त नमी के बाद ही बुआई करने की सलाह दी है। नमस्कार, मी कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी। तर येत्या खरीप हंगामामध्ये आपण बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं यांचं कृषी विभागामार्फत नियोजन केलेलं आहे। तर बियाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे चालू खरीप हंगाम जो आहे 2025चा, त्याच्यामध्ये साधारणतः 3,79,204 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे। त्यामध्ये धुळे जिल्ह्यात मुख्यत्वे करून कापसाची पेरणी जास्त होते। तर चालू वर्षी साधारणतः 2,20,000 हेक्टरवर कापसाची लागवड होईल असा आपला कृषी विभागाचा अंदाज आहे। त्यासाठी 10,99,000 BT बियाण्याचे पाकिटं आपल्याला आवश्यक आहेत आणि आवश्यकतेनुसार आपल्याकडे विविध जे काही अधिकृत वितरक आणि विक्रेते आहेत त्यांच्याकडे साधारणतः 12 लाख वेगवेगळ्या वाहनांचे पाकिटं उपलब्ध आहेत। त्याच्यामुळे कापसाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं बियाण्याचा तुटवडा आपल्याकडे भासणार नाही आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही शेतकरी बोगस कापसाचं बियाण्याचा वापर करत आहात, ज्याच्यावर कोणतंही नाव नाही, गाव नाही आणि पावती मिळत नाही। तर अशा वाहनांची लागवड करू नये। त्याच्यात जर भविष्यात काही प्रॉब्लेम उद्भवले किंवा काही तक्रारी आल्या तर त्या तक्रारींची कृषी विभागामार्फत दखल घेतली जाणार नाही। कारण जर काही वाहनाच्या बाबतीत तक्रार असली तर अधिकृत बिल फार आवश्यक असतं। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून अधिकृत कंपनीचे अधिकृत वाहन विकत घ्यावेत आणि सोबत अधिकृत पावतीसुद्धा घ्यावी, असं या ठिकाणी आवाहन करण्यात येतं। त्याचप्रमाणे इतर जे पिकं आहेत त्याच्यासाठी आपल्याला 32,152 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे आणि मार्केटमध्ये आपल्याकडे जे काही अधिकृत वितरक आहेत त्यांच्याकडे साधारणतः 35,000 क्विंटलपर्यंत बियाणं उपलब्ध आहे। त्याच्यामुळे कोणत्याही बियाण्याचे तुटवडा या क्षेत्रीय जे फील्ड क्रॉप आहेत त्यांच्या बाबतीतही होणार नाही। तसंच रासायनिक खताच्या बाबतीत आपली जी मागणी आहे ती 12 लाख मेट्रिक टन आहे, 1,28,000 मेट्रिक टन आहे। तर त्यानुसार आपल्याला कृषी विभागाने 1,07,000 मेट्रिक टनाचं आवंटन मंजूर केलेलं आहे आणि आपल्याकडे रब्बीचा आणि आत्ता आलेला असा एकूण 60,677 मेट्रिक टन साठा शिल्लक आहे। त्याच्यामुळे खतांच्या बाबतीतही आपल्याला तुटवडा येण्याची शक्यता नाही आहे। तर शेतकरी बांधवांनी ही एक गोष्ट लक्षात घ्यावी की जसं जशी आवश्यकता आहे तशी खताची खरेदी करावी। जर पूर्ण सीझनचं खरेदी जर तुम्ही एकदाच केली तर मग आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु टप्प्याटप्प्याने आपल्याकडे खतांचा पुरवठा हा सर्व कंपन्यांमार्फत सुरू आहे आणि सर्व विक्रेते वितरकांकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जर काही आपत्कालीन परिस्थिती आली, जर दुबार पेरणी करायला लागली तर आपल्याला संरक्षित साठा 3,500 मेट्रिक टनाचा आपण करत आहोत। त्याच्यामध्ये 3,300 मेट्रिक टन युरिया आहे आणि 300 मेट्रिक टन DAP आहे। त्यापैकी आज रोजी आपल्याकडे 1,700 मेट्रिक टनाचा संरक्षित साठा केला गेलेला आहे आणि येत्या 15-20 दिवसात तो 3,500 मेट्रिक टन आपण करण्याचं नियोजन ठेवलेलं आहे। आत्ता सध्या जी काही पावसाची परिस्थिती आहे
जो काही 10-12 दिवसापासून आपल्याकडे हंगामपूर्व पाऊस येत होता आणि आत्ताच आपल्याला हवामान खात्याने डिक्लेअर केलं आहे की आता येत्या 1-2 दिवसामध्ये पावसाळ्याचा जो रेग्युलर आपल्याला मान्सूनचा पाऊस आहे तो सुरू होणार आहे। तर शेतकरी बांधवांना आव्हान आहे की जोपर्यंत आपल्या भागामध्ये 50 ते 60 मिलीमीटर एका दिवसात पाऊस पडत नाही, पुरेशी ओल आपल्या जमिनीत होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये। आणि किमान एका दिवसात 50 मिलीमीटर पाऊस पडला तर मग आपण असं म्हणतो की पेरणी करायला हरकत नाही। तर ती एक काळजी घ्यायची आहे। तर येता जो खरीप हंगाम आहे सर्व शेतकरी बांधवांना चांगला जावा अशी सदिच्छा मी व्यक्त करतो। धन्यवाद। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। धुले के भाऊ साहब हीरे सरकारी कॉलेज और जनरल अस्पताल में सफाई और सुरक्षा की समस्या को लेकर रिपब्लिकन पार्टी अठावले ट्रेडर्स अलायंस ने डीन सायजी भामरे को निवेदन सौंपा है और चेतावनी दी है कि यदि 8 दिनों में समस्या का समाधान नहीं हुआ तो वो जोरदार विरोध प्रदर्शन करेंगे। इस मौके पर आरपीआई मराठा ट्रेडर्स के महासचिव डॉक्टर पंकज सालुंखे, महिला अध्यक्ष नयना दामोदर, सामाजिक कार्यकर्ता आरती सोनवड़े सहित कई लोग मौजूद थे। पण त्यांना स्क्वेअर फीट ने दिले, आपण काय माणसं आपण नाही लावले, त्यांना स्क्वेअर फीट प्रमाणे आपण त्यांना 120 रुपये पर महिना कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तक्रार सांगत नाही, तो सरकार गव्हर्नमेंटच्या लेवलला झाले। पण राज्याची स्वच्छता जाणवत असेल तर आपण तसं रिपोर्ट वर नक्कीच करणार। वॉर्ड म्हणताय तुम्ही तर प्रसूती लेबर रूम का लेबर वॉर्ड, प्रसूती गृहाचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये बाहेर आपल्याला कॉम्पॅक्ट एरियामध्ये जाते शिफ्ट वर्षभरापासून, कारण की माझ्यासोबत एवढे सगळे मैदान करतात। मी स्वतः राऊंड घेताना थुकताना लोक पकडले, त्यांच्याकडून 200-200 रुपयाच्या पावत्या फाडलेल्या। आणि पण याच्यामध्ये आम्हाला मदत केली पाहिजे, ते पाळले पाहिजे। तर मी जिन्यातून खाली उतरताना माझ्या समोर चुकला, माझ्याकडे फोटून जर वापरली साहेब तर अधिक स्वच्छ राहील। त्यांच्या समोर तुम्हाला सांगतो मी, अधिकाऱ्यांच्या याच्यातून आणि आपल्या याच्यातून कमीत कमी 50 म्हणजे जास्तीत जास्त 200 रुपयाची पावती फाडतो पण आहे। नाही फाडत आपण म्हणजे अन्य एक रुग्णाच्या पाठीमागे 5-6 सिविक तुम्हाला असं काही सुरक्षेबद्दल जाणवत असेल तर ते मला सांगा, मग मी ते पॉइंट आउट त्या पॉइंटवर डायरेक्ट बोट ठेवेल। मी बोललो ना साहेब तुम्हाला। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।